चला, आज एका जबरदस्त कथेचा उलगडा करूया. ही गोष्ट आहे क्रांतीची, बंडखोरीची आणि नव्या विचारांची. ही कथा आहे समाजशास्त्र म्हणजे सोशिओलॉजी या अभ्यास शाखेच्या जन्माची. तर मग चला, याच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की आधुनिक जगाचे अपत्य नेमकं कसं जन्माला आलं. सुरुवातच एका अगदी साध्या पण महत्वाच्या प्रश्नानं करूया. एखादा नवीन विचार कसा जन्माला येतो? कारण समाजशास्त्र स्वतःच एक क्रांतिकारी नवीन विचार होता, ज्याची उत्पत्ती प्रचंड उलथापालथीतून झाली होती. तर मग हे समाजशास्त्र म्हणजे नेमकं काय? सुरुवात करूया एका मूलभूत व्याख्येने. टिशलर, व्हायटन आणि हंटर यांच्या मते हा मानवी समाजाचा आणि आपल्या सगळ्या सामाजिक संबंधांचा अभ्यास आहे. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे शास्त्रीय. म्हणजे काहीतरी उगाच सांगितलेलं नाही, तर अगदी वैज्ञानिक पद्धतीने केलेला अभ्यास. आणि या वैज्ञानिक विचाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं ते म्हणजे अगस्ते कॉम्ट यांनी, ज्यांना समाजशास्त्राचे जनक मानलं जातं. त्यांच्या मते समाजशास्त्र फक्त समाज कसा आहे हे पाहत नाही, तर तो कसा चालतो, त्याचे नियम काय आहेत आणि तो का बदलतो याचाही अभ्यास करतं. आता एमेल दुर्खिम ते तर एक अगदीच वेगळा आणि इंटरेस्टिंग विचार मांडतात. ते म्हणतात की समाजशास्त्र म्हणजे सामाजिक तथ्यांचा अभ्यास. आता हे सामाजिक तथ्य म्हणजे काय? तर अशा सामाजिक शक्ती ज्या आपल्यावर परिणाम करतात पण आपल्या वैयक्तिक नियंत्रणात नसतात. विचार करा, केवढी मोठी कल्पना आहे ही. आणि मग येतात स्पेन्सर. त्यांचं लक्ष जातं ते सामाजिक संस्थांकडे. म्हणजे आपलं कुटुंब, सरकार, आपली शिक्षण व्यवस्था. या संस्था कशा विकसित झाल्या आणि त्या काय काम करतात, हा समाजशास्त्राचा गाभा आहे असं ते मानतात. थोडक्यात सांगायचं तर हे नवीन शास्त्र जन्माला येत असताना त्याची व्याख्या वेगवेगळ्या दिशांनी केली जात होती. आणि ह्याचं कारणही तसंच होतं, कारण समाज स्वतःच एका प्रचंड मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर होता. पण प्रश्न हा आहे की या शास्त्राची गरजच का भासली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल. चला जाऊया त्या काळातला युरोपमध्ये, जिथे अजून आधुनिकतेचा सूर्य उगवायचा होता. त्या काळातलं युरोप, कल्पना करा, समाज पूर्णपणे चर्चच्या ताब्यात होता. धर्माच्या नावाखाली लोकांच्या विचारांवर, त्यांच्या स्वातंत्र्यावर अक्षरशः बंधनं होती. लोकांच्या प्रत्येक कृतीवर कडक पहारा होता. आणि इथेच एका मोठ्या बदलाची ठिणगी पडली. विचारांमध्ये एक क्रांती झाली. लोक आता फक्त श्रद्धा आणि परंपरेवर अवलंबून राहायला तयार नव्हते. ते तर्क लावू लागले, प्रश्न विचारू लागले. यालाच आपण विचारांची नवी पहाट म्हणू शकतो. हा तो काळ होता जेव्हा विचारवंतांनी थेट चर्चच्या सत्तेला आव्हान द्यायला सुरुवात केली. त्या काळातले विचारवंत थेट चर्च आणि तिथल्या पाद्र्यांना प्रश्न विचारू लागले. ते मानवतेबद्दल बोलू लागले, धार्मिक सुधारणांची मागणी करू लागले आणि सगळ्यात मोठा, सगळ्यात स्फोटक प्रश्न विचारला गेला की जर देवाने सगळ्यांना समान बनवलं आहे, तर मग समाजात इतकी विषमता का आहे? आणि ह्याच काळात गॅलिलिओ आणि न्यूटनसारख्या शास्त्रज्ञांनी एक नवा मार्ग दाखवला. त्यांनी ठामपणे सांगितलं की सत्य शोधायचं असेल तर त्याचा खरा मार्ग हा धर्मग्रंथ किंवा परंपरा नाही, तर विज्ञान आहे. निरीक्षण करा, प्रयोग करा आणि मगच विश्वास ठेवा. आणि मग आला तो सगळ्यात मोठा बदल. लोकांनी म्हटलं की आम्हाला देवावर विश्वास ठेवायला कोणा मध्यस्थाची गरज नाही, म्हणजे चर्च किंवा पाद्री नकोत. लोकांनी स्वतः विचार करायला आणि स्वतःचा मार्ग शोधायला सुरुवात केली. या सगळ्या वैचारिक बंडखोरीतून समाजात 3 इतके मोठे बदल झाले की त्यांनी समाजशास्त्राच्या जन्मासाठी सगळी तयारी करून ठेवली. हे 3 टप्पे होते. पहिला, प्रबोधनाचा काळ, ज्याने लोकांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवलं. दुसरा, फ्रेंच क्रांती, ज्याने जुनी राजशाही आणि सामाजिक व्यवस्था अक्षरशः मोडून काढली. आणि तिसरा, औद्योगिक क्रांती, ज्याने समाजाची आर्थिक आणि सामाजिक रचनाच पूर्णपणे बदलून टाकली. या तिघांनी मिळून जुनी दुनिया संपवून टाकली. या सगळ्या उलथापालथीमधून, या बदलांच्या धुळीतून एक नवीन प्रश्न समोर आला. हा जो नवीन गुंतागुंतीचा, वेगाने बदलणारा समाज तयार झालाय, तो नक्कीच चालतो कसा? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एका नवीन शास्त्राचा जन्म झाला. जेव्हा लोकांनी धर्माची चौकट तोडून स्वतंत्रपणे विचार करायला सुरुवात केली ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजशास्त्राच्या जन्मासाठी एक सुपीक जमीन तयार झाली. तोच तो क्षण होता ज्याने सगळं काही बदलून टाकलं.
आणि म्हणूनच समाजशास्त्राला आधुनिकतेचं अपत्य किंवा आधुनिकतेचं मूल असं म्हटलं जातं. किती अचूक आहे ना हे? क्रांती, बदल आणि नव्या विचारांच्या गर्भातूनच या शास्त्राचा जन्म झाला. या सगळ्या इतिहासातून आज आपल्याला काय शिकायला मिळतं? आजच्या या इतक्या वेगाने बदलणाऱ्या जगात, जिथे रोज नवी सामाजिक आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत, तिथे समाजाला समजून घेणाऱ्या या शास्त्राची गरज किती असेल? यावर विचार करायला हरकत नाही.